ब्लॉग हो ओ पोनो आणि कर्म, स्वप्नांच्या प्रवासाचा खरा पाया, मॅनिफेस्टेशनला अर्थ देणारं अदृश्य नातं. व्हिजन बोर्ड भिंतीवर असतो, पण हो ओ पोनो प्रार्थना मनात असते. स्वप्न रंगवणं सोपं असतं, पण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचणारं कर्म घडवणं हीच खरी साधना असते. आजकाल सोशल मीडियावर एक वेगळीच लाट आली आहे. मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, व्हिजन बोर्ड, अफर्मेशन, EFT, वॉटर मॅनिफेस्टेशन आणि AIच्या मदतीने काही क्षणात तयार होणारे रंगीबेरंगी व्हिजन बोर्ड्स जिकडे तिकडे पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टी पाहताना प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा जागी होते, माझ्याही आयुष्यात एखादा चमत्कार घडावा, एकाच रात्री आयुष्य बदलून जावं आणि माझी स्वप्न सहज पूर्ण व्हावीत. अशी इच्छा असण्यात काहीच गैर नाही. स्वप्न असणं ही तर जिवंतपणाची खूण आहे. पण एक प्रश्न मात्र मला कायम पडतो. स्वप्न पूर्ण होण्यासाठी फक्त व्हिजन बोर्ड पुरेसा असतो का? अफर्मेशन्स पुरेशी असतात का? मॅनिफेस्टेशन खरंच फक्त शब्दांनी घडतं का? माझ्या अनुभवातून, वाचनातून आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून याचं उत्तर असं आहे, नाही. कारण या सगळ्या तंत्रांचा पाया जर कुठे असेल तर तो आहे कर्म. आणि त्या कर्माला स्वच्छ करण्याची, हलकं करण्याची आणि शुद्ध करण्याची एक अत्यंत साधी पण विलक्षण सुंदर प्रक्रिया म्हणजे हो ओ पोनो. हो ओ पोनो म्हणजे फक्त 4 वाक्य नाहीत. बऱ्याच जणांना वाटतं की हो ओ पोनो म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य सतत म्हणायची आणि बस. पण खरं तर ही 4 वाक्य केवळ शब्द नाहीत, ती अंतर्मनाची अवस्था आहे. ती अहंकारातून नम्रतेकडे जाण्याची प्रक्रिया आहे. ती दोषारोपातून जबाबदारी स्वीकारण्याचा प्रवास आहे. आपण कुणाला माफी मागतो? हे 4 शब्द म्हणताना आपण फक्त समोरच्या व्यक्तीची माफी मागत असतो असं नाही. आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो. आपण स्वतःच्या अविचारी कृतींसाठी माफी मागत असतो. जाणून किंवा अजाणतेपणी दुखावलेल्या प्रत्येक मनाची क्षमा मागत असतो. आपल्या शब्दांनी, वागण्याने किंवा विचारांनी कधी कुणाला वेदना गेल्या असतील, कधी कुणाचं मन नकळत दुखावलं गेलं असेल, कधी आपल्या अहंकारामुळे, रागामुळे, मत्सरामुळे, लोभामुळे किंवा स्वार्थामुळे काही चुकीचं घडलं असेल, तर त्या प्रत्येक अदृश्य कर्मासाठी आपण मनापासून म्हणतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ करा, कृपया मला माफी द्या. आपल्यातल्या आपल्या गतजन्माची कर्म आपल्याला कधी आठवत नाहीत. पूर्वजन्म खरंच होता की नव्हता हे प्रत्येकाचं वैयक्तिक श्रद्धास्थान असू शकतं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या जन्मातही आपण रोज काही ना काही चुका करतो. कधी शब्दांनी, कधी कृतीने, कधी दुर्लक्षाने, कधी अपेक्षांनी, कधी अहंकाराने, तर कधी आपणच बरोबर आहोत या हट्टामुळे. अनेक वेळा आपल्यालाच ते लक्षातही येत नाही. म्हणूनच हो ओ पोनो ही शिक्षा नाही, ती स्वतःला दोष देण्याची प्रक्रिया नाही, ती स्वतःला रोज स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे. जसं आपण रोज शरीराला आंघोळ घालतो, तसंच मनालाही दररोज स्नानाची गरज असते. हो ओ पोनो म्हणजे मनाचा अभिषेक. हो, मनाचा अभिषेक, मनाला आंघोळ घालणं या 4 वाक्यांनी. राग, मत्सर, अहंकार आणि मॅनिफेस्टेशन. आपण व्हिजन बोर्ड बनवतो, मोठमोठी स्वप्न लिहितो, अफर्मेशन्स म्हणतो, मेडिटेशन करतो आणि पॉझिटिव्ह राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण जर मनात अजूनही राग साठलेला असेल, मत्सर भरलेला असेल, एखाद्याबद्दल द्वेष असेल, स्वार्थ असेल किंवा अहंकार असेल, तर त्या मनात नवीन ऊर्जा प्रवेश करणार तरी कशी? भरलेल्या भांड्यात नवीन पाणी ओतता येत नाही. आधी ते रिकामं करावं लागतं. हो ओ पोनो हेच करतं. ते मनातली
घाण दुर्गंधी काढून टाकतं, दोष धुवून काढतं, अहंकार मऊ करतं आणि मनात नवीन जागा निर्माण करतं. त्या रिकाम्या जागेत मग प्रेम येतं, करुणा येते, विश्वास येतो, शांतता येते, कृतज्ञता येते, आशा येते आणि नवीन स्वप्नांना घर मिळतं. तर या मॅनिफेस्टेशनला प्राण कोण देत असेल बरं? आज AIच्या मदतीने काही मिनिटात व्हिजन बोर्ड तयार होतो. मोबाईलवर हजारो अफर्मेशन्स उपलब्ध आहेत. मॅनिफेस्टेशन टेक्निकची अक्षरशः रेलचेल आहे. कुठे वॉटर मॅनिफेस्टेशन, कुठे 369 मेथड, कुठे स्क्रिप्टिंग, कुठे पिलो मेथड, तर कुठे EFT. सगळं सहज अगदी उपलब्ध आहे. पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारूया, या सगळ्याला आत्मा कोण देणार? व्हिजन बोर्ड भिंतीवर लावणं सोपं आहे, पण मनाच्या भिंतीवरची धूळ कोण बरं साफ करणार? हेच काम होओपोनोपोनो प्रार्थना करते. कर्म आणि होओपोनोपोनो यांचं एक समीकरण आहे, एक नातं आहे. माझ्या मते होओपोनोपोनो आणि कर्म यांचं नातं अतूट आहे. कारण होओपोनोपोनो म्हणजे कर्म बदलण्याची जादू नाही, तर कर्म करण्याची वृत्ती बदलण्याची साधना आहे. जेव्हा आपण कुणाचं वाईट न करता, कुणाची फसवणूक न करता, कुणाचं मन न दुखावता आणि आपल्या ध्येयासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा यश मिळालं तर त्यात समाधान असतं. यश उशिरा मिळालं तरी मनात अपराधीपणा नसतो. याला कदाचित शुद्ध कर्म म्हणत असावेत. स्वप्नांचा पाठलाग करताना आपली नीतिमत्ता हरवली तर यश मिळवूनही मनाला शांतता मिळेलच असं नाही. पण मार्ग कठीण असला तरी आपलं कर्म स्वच्छ असेल, प्रयत्न प्रामाणिक असतील आणि हेतू निर्मळ असेल तर त्या प्रवासाला एक वेगळं समाधान लाभतं. होओपोनोपोनो मधली 4 वाक्य म्हणजे 4 पायऱ्या. आय एम सॉरी म्हणजे मी माझ्या चुका स्वीकारतो. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे मी क्षमा मागतो आणि क्षमा स्वीकारायलाही तयार आहे. थँक्यू म्हणजे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आय लव्ह यू म्हणजे मी स्वतःवर, जीवनावर आणि परमेश्वराच्या नियोजनावर विश्वास ठेवतो. ही 4 वाक्ये आपल्याला फक्त इच्छा पूर्ण करायला शिकवत नाहीत, ती आपल्याला माणूस म्हणून अधिक सुंदर व्हायला शिकवतात. होओपोनोपोनो आणि कृतज्ञता यांचंही जवळचं घट्ट नातं आहे. होओपोनोपोनोमधील थँक्यू हा शब्द आपल्याला नेहमी जमिनीवर ठेवतो. आपण कितीही मोठी स्वप्न पाहिली, कितीही मोठी ध्येय ठेवली आणि कितीही मॅनिफेस्टेशन केलं तरी कृतज्ञता नसेल तर त्या प्रवासात समाधान उरत नाही, आनंद उरत नाही. कृतज्ञता आपल्याला जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याची जाणीव करून देते. ती अभावातून समृद्धीकडे, अस्वस्थतेतून स्वीकाराकडे आणि अपेक्षेतून शांततेकडे घेऊन जाते. म्हणूनच होओपोनोपोनो ही केवळ क्षमेची प्रार्थना नाही, तर समर्पण, प्रेम आणि कृतज्ञतेची साधना आहे. शेवटी कधीकधी आपण आपल्या व्हिजन बोर्डकडे पाहण्यात इतके व्यस्त होतो की आपल्या अंतरंगातला आरसा धुळीने झाकला आहे हेच विसरून जातो. स्वप्न रंगवणं महत्त्वाचं आहे, पण स्वप्न पाहणाऱ्या मनाला स्वच्छ ठेवणं त्याहून महत्त्वाचं आहे. मॅनिफेस्टिंग करूया, व्हिज्युअलायझेशन करूया, अफर्मेशन बोलूया, व्हिजन बोर्ड तयार करूया, नक्की करूया हे सर्व. पण त्याआधी रोज काही मिनिटं शांत बसूया, डोळे मिटूया आणि मनापासून म्हणूया, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, लव्ह यू, ब्लेस यू. कदाचित या 4 वाक्यांमध्ये आपल्या कर्माला हलकं करण्याची, मनाला निर्मळ करण्याची आणि स्वप्नांना योग्य दिशा नेण्याची मोठी शक्ती दडलेली असेल. कारण मॅनिफेस्टेशन विश्वाकडे मागतं, पण होओपोनोपोनो प्रार्थना स्वतःला बदलत. जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं कर्म बदलायला सुरुवात होते आणि कर्माची दिशा बदलली की नियतीही हळूहळू नवीन मार्ग लिहू लागते. चला तर मग आजपासनं अगदी मनापासून ही होओपोनोपोनो प्रार्थना रोजच्या दिनचर्येचा भाग बनूया आणि आपल्या न आठवणाऱ्या गतजन्मातील चुकीच्या कर्मांसाठी, ह्या जन्मातील कळत न कळत झालेल्या चुकीच्या कर्मांसाठी
आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या इच्छांसाठी एक मनामध्ये उद्देश ठेवून, इंटेन्शन ठेवून मनापासनं होओपोनोपोनो प्रार्थना म्हणूया. आणि ही 4 वाक्य म्हणताना त्यात भावनांची सामुग्री समिधा घालूया आणि हा यज्ञ सुंदरपणे उजळून काढूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि कमेंट पुढचा ब्लॉग लिहिण्यास प्रोत्साहन देत असते. धन्यवाद.